तुम्ही कधी एफडी करायला बँकमध्ये गेला होता आणि तिथल्या एम्प्लॉईनं तुम्हाला एफडी नको सर, ही इन्शुरन्स पॉलिसी घ्या किंवा हा इन्व्हेस्टमेंट प्लॅन जास्त चांगला आहे असं सांगितलं होतं का? जर हो, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण 1 जुलै पासून आरबीआय अशाच एका गोष्टीवर अधिक लक्ष देणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कस्टमर एका कामासाठी बँकमध्ये जातो, पण त्याला त्याच्या गरजेशी जुळत नसलेलं फायनान्शियल प्रोडक्ट विकण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक वेळा त्या प्रोडक्टचे रिस्क, लॉक इन किंवा टर्म्स पूर्णपणे समजावूनही सांगितले जात नाहीत. यालाच मिससेलिंग म्हणतात. म्हणजे प्रोडक्ट विकणं चुकीचं नाही, पण कस्टमरला चुकीची, अपुरी किंवा दिशाभूल करणारी माहिती देऊन प्रोडक्ट विकणं चुकीचं आहे. आणि त्यामुळेच आरबीआयने अशा मिससेलिंगवर नियंत्रण आणण्यासाठी नवीन फ्रेमवर्क लागू केलंय, ज्यामध्ये बँक्स आणि रेग्युलेटेड इन्स्टिट्यूशन्सला कस्टमरच्या गरजेनुसार प्रोडक्ट सुचवणं, योग्य माहिती देणं आणि अशा तक्रारी गंभीरपणे हाताळणं यावर अधिक भर देण्यात आला आहे. म्हणून पुढच्या वेळी बँकमध्ये गेलात तर कोणतंही फायनान्शियल प्रोडक्ट फक्त समोरचा व्यक्ती सांगतो म्हणून घेऊ नका. आधी त्याचे बेनिफिट्स, रिस्क, चार्जेस आणि टर्म्स पूर्णपणे समजून घ्या आणि त्यानंतरच निर्णय घ्या. आणि अशाच महत्त्वाच्या फायनान्स अपडेटसाठी फॉरेस्ट वेल्थ मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.